सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांविरोधात ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे। राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। संजय राऊत जे आहेत, जे बेताल वक्तव्य कायम करत असतात, त्यांच्या विरोधात आम्ही आज तक्रार नोंदवली आहे आणि त्याची FIR लॉन्च आता आपण केलेली आहे इथे पोलीस स्टेशनमध्ये। म्हणजे पोलिसांनी ती FIR लॉन्च करून घेतलेली आहे। आता त्याची प्रत आपल्याला भेटेलच। पण खरं तर खूप मला असं वाटतं मेंटली डिस्टर्ब आहेत ते, म्हणून काही घाणेरडं वक्तव्य करत राहतात। आता पुढची बातमी आहे। मागच्या 2 दिवसांपासून सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरती सुनावणी सुरू आहे। काल झालेल्या दुसऱ्या दिवशी देखील ठाकरे गटाकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। सिब्बल यांनी राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद, पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवरती युक्तिवाद केला। तर आज महेश जेठमलानी, नीरज कौल, एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी युक्तिवाद करणार आहेत। पुन्हा एकदा सलग 3 दिवस सुप्रीम कोर्टामध्ये राज्यातल्या सत्ता संघर्षावरती सुनावणी सुरू आहे। आज तिसरा दिवस आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून सलग 2 दिवस युक्तिवाद झाला आणि आता ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून आज वकिलांचा युक्तिवाद होईल। शिंदे गटाकडून महेश जेठमलानी, नीरज कौल यांच्याकडून आज युक्तिवाद सुप्रीम कोर्टात होईल। आता पुढच्या बातमीकडे वळतोय ती म्हणजे कोल्हापुरामध्ये आज हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा रंगण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान किरीट सोमय्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयाला भेट देत आहेत। यावेळी कोल्हापुरात दाखल होताच त्यांनी पुन्हा हसन मुश्रीफ यांच्यावरती हल्लाबोल केलाय। मुश्रीफांनी देखील संघर्ष न करता सोमय्या यांच्या स्वागताची भूमिका घेतलेली आहे। कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत सध्या किरीट सोमय्या। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी त्यांच्या ब्रिज कंपनीला संतसेन घोरपडे सहकारी साखर कारखाना, त्या कारखान्याला पण अशा पद्धतीने लुटलं आहे आणि आता सगळ्या बाजूनी चौकशी आणि कारवाई सुरू आहे। त्याची अधिक माहिती घेण्यासाठी, पाठपुरावा करण्यासाठी आज बँकेला भेट देणार। बातमी आता मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली आहे। तिथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगरपालिकेच्या आणि रेल्वेच्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं जणू काही रणशिंगच फुंकलं गेलं। विरोधी पक्षांनी मोदी यांच्या दौऱ्यावरती टीका केली असतानाच दुसरीकडे आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सुद्धा मुंबईमध्ये येणार असल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितलंय। राहुल गांधींनी 3000 किलोमीटरचा प्रवास करून भारत जोडला आणि त्यांनी पक्षही जोडलाय। आम्हाला पूर्ण खात्री आहे की राहुल गांधी मुंबई देखील जोडतील असं भाई जगताप म्हणाले।